नमस्कार. शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. राज्यात 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात डिप्रेशन म्हणजे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण हे निर्माण होत आहे. सध्याची थंडीची लाट कायम राहणार असून पावसासाठी देखील अनुकूल वातावरण तयार होत आहे. राज्यात सध्या कडाक्याची थंडी असली तरी लवकरच हवामानात बदल होऊन 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. 22 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर बंगालच्या उपसागरात तयार होणारी कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील वाऱ्यांच्या प्रवाहातील बदलांमुळे हे वातावरण निर्माण तयार झालेले आहे. तर सध्याची थंडीचा आढावा लक्षात घेता आज 20 तारखेला सकाळी राज्यात अनेक ठिकाणी तीव्र थंडीची नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात जेऊर येथे सर्वात कमी म्हणजे 8.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर जळगावमध्ये 8.4, तर अहिल्यानगर, मालेगाव, नाशिक, महाबळेश्वर, पुणे, त्याचबरोबर इकडे यवतमाळ आणि गोंदिया येथे किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली आले होते. मुंबईतील सांताक्रूज येथे या हंगामातील निचांकी 17.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सध्या राज्यात उत्तरेकडून थंड आणि कोरडे वारे वाहत असल्याने थंडीचा जोर हा कायम आहे. हवामानातील संभाव्य बदल आणि पावसाचा अंदाज आपण लक्षात घेऊया. आता श्रीलंकेच्या दक्षिणेला कोमोरिन परिसरात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते पश्चिमेकडे सरकत आहे. याच्या प्रभावामुळे राज्यात पूर्वेकडून वारे वाहू लागले आहेत, ज्यामुळे 19 नोव्हेंबरपासून दक्षिणेकडील भागातून थंडी हळूहळू कमी होण्यास सुरुवात होणार आहे. याच दरम्यान 21-22 नोव्हेंबरच्या सुमारास बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र हे तयार होऊन त्याचे डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. या प्रणालीमुळे राज्यात अवकाळी पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होत आहे. तर जिल्ह्यानुसार पावसाचा अंदाज लक्षात घेता 22 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोवा, बेळगाव आणि सांगली या दक्षिण भागांमध्ये ढगाळ वातावरणासह पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर 23 नोव्हेंबरला पावसाचा जोर हा उत्तरेकडे सरकेल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा, कोल्हापूर, त्याचबरोबर इकडे सांगली, सोलापूर, धाराशिव, पुणे, सातारा आणि अहिल्यानगर या जिल्ह्यात, त्याचबरोबर राहुरी या परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच स्थानिक ढगनिर्मितीमुळे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि लातूरमध्ये देखील तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 24 नोव्हेंबरचा अंदाज लक्षात घेता नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची सरींची शक्यता आहे. तर 25 नोव्हेंबरला देखील पावसाची शक्यता आहे, पण पाऊस हा कमी होण्याचं शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात स्थानिक ढगनिर्मितीमुळे पावसाची शक्यता ही अधिक राहणार आहे. तर 26 नोव्हेंबर नंतर बंगालच्या उपसागरातील प्रणाली अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली जर अरबी समुद्रात दाखल झाली तर 26 ते 30 नोव्हेंबर दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा पावसाळी वातावरण निर्माण होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र जरी प्रणाली पूर्वेकडे वळाली तर तिचा प्रभाव विदर्भ आणि मराठवाड्यापुरताच मर्यादित राहणार आहे. पाऊस झाल्यानंतर राज्यात धुके आणि दव पडण्याची देखील शक्यता आहे. तर आपल्या व्हिडिओची माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच हवामानाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.